व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो. शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली. त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते. आमची माँ ही देखील उपस्थित होती. खरं आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या माँ आज खरं तर इथे हजर असायला पाहिजे होत्या. हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी, मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला हा सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील. आज बऱ्याच गोष्टी मी आपल्यासाठी जरा थोडंसं घेऊन आलोय. जाताना पोट भरून जा. अनेक सामाजिक संस्था आहेत, मराठीवरती काम करणारे आहेत, अनेक लोक आहेत, ज्या लोकांनी अनेक दिवस आवाज उठवला या सगळ्या विषयात. मी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो. दीपक पवार आहेत, त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत, त्यांचे आभार मानतो. अनेक टेलिव्हिजन चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी गेले काही दिवस जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं तर मी 20 वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय. आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीटं दिली गेली, अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली, अनेक जण नाराज झाले, जे जवळचे होते, सहकारी होते. काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही नाराज झाले, काही रागावले, काही गोष्टी झाल्या, होतात. त्याला काय, आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात. पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता. पण तरी मी त्या सर्वांची, जर दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील. कारण जे आता आहेत तेच कुठे जातील माहित नाही. त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते येतीलच परत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो. मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघेजण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो. गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधून हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय. आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला.
आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्रामधला मुंबईमधला जिवंत आहे का? हे फक्त चाचपडणं होतं तुम्हाला. याच्यानंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही. जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कोणाला विचारायचं नाही. काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. हे कोण आहेत लोक? कोण आहे महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय. काँग्रेसची लोक सत्तेवरती होती, अनेक लोक सत्तेवरती होते, परंतु ते लोकांना घाबरून असायचे, जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. गृहीत धरून टाकलं तुम्हाला. कुठून येतात मतं ह्यांच्याकडे, कशी येतात, काय येतात, याचा लढा तर बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सुरूच आहे. ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. ते मतदारच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केसमधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हिंमत? ज्यावेळेला वेडावाकड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो. अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाही. मी तुम्हाला हे सांगतोय, मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. आणि त्यांनी मला जी माहिती दिली, आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक, माझे काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली,
ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. म्हणजे आता साधी गोष्ट, तुम्ही फक्त तुम्हाला 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळेला, हे मला आता 24च्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं. या गेल्या वर्षी 24 नाही, हो 24 नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला. कारण आपण असे बघतच नाही कधी, आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही. याचं कारण अनेक हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं ब्लॉक करून टाकलंय. कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही. दाखवलं की वरनं फोन येतो, वरनं दट्ट्या येतो, जाहिराती बंद करून टाकू. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा, दाखवा.
हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये. पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगातनं तर दाखवतच नाही अजून. फक्त 10 वर्षामधली गोष्ट ही, 10 वर्षातली. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडाणी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना. महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा, महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा. महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी 2014ला फक्त गौतम अडाणी एका ठिकाणी आहेत उद्योग. 2025ला बघा, ही महाराष्ट्राची स्थिती. आणि मी जे सतत सांगतो ना, हा जो MMR रिजन मुंबई, या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या फक्त MMR रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या. मुंबई महानगर क्षेत्रात अदानी 29 जून 2018 रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश. एप्रिल 2021 नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात. 2021 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात. अंधेरी पश्चिम येथील RTOची जमीन अदानी यांना 5,000 कोटींना. ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी 92 एकर जमीन 1,500 कोटींमध्ये. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना. महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी 13,888 कोटींचं कंत्राट. भांडूप कल्याण इथे मीटर्स बसवली जाणार. मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी 50,000 कोटींचा सामंजस्य करार. मेट्रो मोनोरेल यांना अदानींचा वीज पुरवठा. सांताक्रूज आणि विलेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती 80,000 झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार. पनवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता. $10 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवदारमध्ये 124 एकर जमीन. मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ 209 कांदळवने तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट. पुढच्या 10 महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात येण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर. रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी 192 कोटीची गुंतवणूक. पनवेलमध्ये 1,000 एकर्समध्ये 10,000 कोटींचा रहिवासी प्रकल्प. मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी 1,660 कोटींचं काम. धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंड येथे 58 एकर जमीन आणि 319 कोटी मिळाले. धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची 20 एकर जमीन 57 कोटीत मिळाली. 124 एकरचा आणि 36,000 कोटींचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळाला. MIDCने तळोजा येथे 400 एकर नंतर आणखी 159 एकर जमीन दिली. बांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प 24 एकर 30,000 कोटींमध्ये मिळाला. पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प.
अदानी नवी मुंबईत सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार. वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला. टिटवाळा, मोहने, आंबिवली शहरात येथील अदानी सिमेंट फॅक्टऱ्या. वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार. वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जातंय याचा काही आपल्याला अंदाज, आपल्याला कळतंय हे काय चाललंय. आता हा सगळा वाढवणला आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे ओततो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो. आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण, या सरकारमध्ये बसलेत त्यांचं. ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिका ही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत. आणि आम्ही बेसावत, आमच्यामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा ओबीसी, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातात गेली ना बाबानो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचा हे आता पण प्रयत्न करणार. आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? आता मांडीला मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. काय किती 70 का 80 हजार कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते. आता काय सांगतायत? कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना, द्या आता कोर्टात. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्यांची माणसं मिळणार, इथे उत्तर भारतातलं माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरून येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक
म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय, उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे. म्हणून काय करायचं, पैसे टाका, माणसं फोडा. यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे. हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत. आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय, जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधनं रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या, तुझाच काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. आज अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत. पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने. कबूतर राहिली बाजूला, पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना, हा त्यांचा प्रश्न आहे. काल परवाची गोष्ट, इथे मुंबईमध्ये एक जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली. ही बातमी फक्त नवाकाळला आली होती. त्यांचे कोणतरी एक जैन मुली निलेश चंद्र आहेत, निलेश चंद्र बघा. ते जैन मुली निलेश चंद्र काय सांगतायत, तर कबुतरे खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली. मात्र मंगल प्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही, तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं. म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तमिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. नको त्या वादात जाऊ नका. आमच्या त्यांच्या गुजरातमधनं बिहारी लोकांना ज्यावेळेला हकलवले त्याच्या बातम्या नाही होत. ज्याने बिहारी लोकांना तिकडनं हकलवले, जवळपास 10 का 20 हजार लोकांना हकलवून दिले बिहारमधनं, भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं, निवडणुकीचं तिकीट दिलं. आणि हे वाद फक्त तुमच्यासाठी, आमच्यासाठी इथे फक्त करून ठेवतायत. गेले अनेक वर्ष सांगतोय तुम्हाला, हे सगळं हे जे मुद्दामून जे चालू आहे, तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आज ही मुंबई हातामध्ये गेली. मुंबई का पाहिजे हातात? आज केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यामध्ये यांची सत्ता, पण उद्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, आमच्या एनेबार रिजनमध्ये उद्या ह्यांना जर काही करायचं असेल, महानगरपालिकेची परवानगी लागेल. आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील, हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत, हे अदानीला जमीन देऊ शकत नाहीत. ही गोष्ट ते करूच शकत नाहीत. हा धोका काय होता ना बाबांनो, मी फक्त वेळ कमी आहे, परंतु मी आपल्याला एक धोका, हा किती वर्षांपूर्वी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या बाबासाहेबांनी मांडलेला तुम्हाला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो, जी मी 2008ला वाचून दाखवली होती. बाबासाहेबांनी काय त्यावेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल. मी काय सांगतोय तुम्हाला ते. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून हे बघा, हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा.
आपल्याला कुठे मिळालं तर आपण जरूर वाचा. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे, तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले. उत्तर भारतात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. मला खरं तर आपल्याला सांगायचंय की युपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या, बाबांनो, हिंदी ही तुमची पण भाषा नाही. युपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे, बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे, अवधी भाषा आहे. हिंदी भाषा तुमची पण नाही आहे. माझा कुठच्या भाषेवर राग नाही, परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू. हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे याची बहुतेक कोणालाही दखल नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 48% लोकसंख्या ही हिंदी भाषिक म्हणजे त्या भागाची आहे. माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो. अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती. घटनेचे 115वे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे. या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मातास टाकले आणि काय आश्चर्य, 78 विरुद्ध 78 असे मतदान झाले. कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही. या वस्तुस्थितीमुळे दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल. उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विच्छिन्न राहिला आणि राजकारणात हिंदी व उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेषभाव निर्माण झाला नाही तरच नवल. केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावरती अशा आगंतुकपणे वर्चस्व चालू देणे धोक्याचे आहे. घटक राज्ये समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनामध्ये काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित बिजोड राज्यांमुळे 5 प्रदेशांखेरीज इतर राज्यात अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल. सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयांचीच नसून पंजाब, बंगाल व इतर राज्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही भीती निराधार आहे असे कोणीही छातीरोखपणे सांगू शकत नाही. या भीतीचे निराकरण केले नाही आणि आता विशेष उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय ऐक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य कोणी लपवून शकत नाही. आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलंय की हे किती घातक आहे ते. हे काय चाल चालू आहे तुमच्या विरोधात, हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे. जो इतका बलवान महाराष्ट्र, इतका सुसंस्कृत महाराष्ट्र, या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र, हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्र आणि तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे ना. उठा या जमिनीवरनं, निघा इथून, आम्ही येत आहोत. काल परवाकडेच मी एका चॅनलला सांगितलं, हिरे असतात, मोती असतात, सोनं असतं, चांदी असते, अजून काही मौल्यवान गोष्टी असतात. फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात, खरी संपत्ती. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये, फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटलंय. कारण ती तुमची संपत्ती आहे. तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं, तुम्ही कोणी नाही आहात. जगात अनेक देश, अनेक लोक हे भाषा संपली, देश गेला, जमीन गेली म्हणून संपले. हाच डाव त्यांचा आहे. वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतायत निघून जा इथनं. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला देखील विरोध करणारे या मुंबईमधले अनेक धनिकच होते, गुजराती होते पण धनिक होते. आज पण तेच चालू. आणि आज हे संकट त्यावेळेला इतकं नव्हतं, पण आज खरं तर तुमच्या उंबरठ्यावरून वरती येऊन उभं आहे. कधी तुमच्या दरवाजावरती टकटक होईल तुम्हाला पण कळणार नाही. कधी तुम्हाला इथनं बाहेर काढतील तुम्हाला कळणार पण नाही. आज मुंबई, उद्या ठाणा, कल्याण डोंबिवली, सगळे सगळे भाग, उद्या पुणा, नाशिक, जे जे चांगलं आहे. आज कोकणपट्टी अख्खी रिकामी करतायत. जमिनीच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता. आजही माझा विरोधच आहे. कुठे चालली आहे बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन फक्त बघा,
ही बुलेट ट्रेनचं स्टेशन, शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय, जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे. गिफ्ट सिटी. अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून 90 किलोमीटरवर ढोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जातंय. ढोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन हे शहर 903 स्क्वेअर किलोमीटरचं आहे, म्हणजे मुंबईपेक्षा 1.5 पट मोठं. आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची 1.5 लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट्स येत आहेत. अहो, आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत नक्की, यांचे कुठून रूळ चाललेत आणि कुठून गाड्या चालल्यात आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय ह्यांना आणि काय आणायचंय, इथे काय भरायचंय. एकदा जाऊन बघा हो, वसई विरार पासून सगळ्या गोष्टी बघा, कसे कसे भरत येत आहेत, कसे भरत येत आहेत. तुम्हाला घरं नाकारणार, ह्यांना सगळ्यांना घरं मिळणार. तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार, ह्यांना घरं मिळणार, तुम्हाला नाकारणार. अहो, तुम्हीच नसाल, तुमचंच अस्तित्व नसेल, काय चाटायची आहे महानगरपालिका? काय उपयोग आहे या गोष्टींचा? आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत, ज्या उत्तम करू, उत्तम शहर करू, चांगल्या गोष्टी करू. मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच. अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी. तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत. आणि ही बोली लावणारे कोण? आमचेच. दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत. काय दुर्दैव आहे बोला. या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं. या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. ज्या इतक्या वर्षांच्या परंपरेने, इतक्या लोकांच्या तपश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 107 आमचे हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ उरतो? आणि पुतळे काय म्हणतील ते? आमचा मराठी माणूस बेसावध राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली. आज तुमच्यासमोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे. आम्हाला सत्ता काय, सत्याचं काय करू? सत्तेशिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना. अनेक अंगावर आले, त्यांना तुडवलेच ना. पण तुम्हाला ह्यांचा माच, या सगळ्या लोकांचा, सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये. कुठेही बेसावध राहू नका. माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा. दुबार मतदार सकाळी 6 वाजता, मला जेवढे काय बीएलए नेमलेले आहेत, सकाळी 6 वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे. आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही. आता खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे. त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचंय, आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तिकडे आपल्याला जाता एवढंच सांगेन की सतर्क राहा, बेसावध राहू नका. आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा. ही मुंबई राहावी, हे महाराष्ट्र राहावं, राज्य राहावं, हे मराठी माणसाच्या हातात राहावं, तुमच्या हक्काचं असावं, तुमचंच आहे ते. आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला, तो लढा आज तुम्हाला, आज सगळ्यांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना करायचा आहे.
हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे, ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत, ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे, ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला राहून द्यायची नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राज साहेब.